बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सातत्यानं तोच खेळाडू मैदानात 7 मध्ये सनी राणे. हाफ ट्रॅकर बॉल आहे ऑन साइडला, मागे येऊन अगदी ब्लस केला, बॉलला दिशा दाखवली आहे, ताकदीचा वापर इथे केला आणि बॉलनी गाठली आहे सीमारेषा पार. हा आलेला चौकार, चौकार नक्कीच आला आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. 8 ऑन ए बोर्ड, 8 धावा धाव फलकावरती आहेत. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. भरपूर चांगली खराताने स्कोरिंग अनिकेत बोईर इथे उपस्थित आहे, त्यांच्या माध्यमातून केली जाते. तदनंतर ऑफिशियल टीम आपण पाहतोय ओमसा एमटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून आमचे रोशनजी फरड असतील, तदनंतर आयुष टेक्निकल रूम मध्ये आहेत आणि या सर्वांनीच भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. ऑफिशियल टीम राईट अमोद विकेट. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. ओ इकडे एक सिंगल तर मिळेल, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस. धावफलक जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. आज या स्पर्धेचा आपण पाहतोय दुसरा दिवस. जय हनुमान क्रीडा मंडळ डोके आयोजित जय हनुमान चषक 2026 हे थरा तुम्हाला पाहायला मिळतो. एक धमाकेदार स्पर्धा आणि या धमाकेदार स्पर्धेमध्ये आजचा हा महत्वपूर्ण दिवस. आज जर आपण पाहिलं ना तर बदलापूर संलग्न वांगणी यांच्यामधील टॉप टेबल टॉपर्सच्या सर्व टॉपच्या टीम आता इथे लढत देत असताना तुम्हाला पाहायला मिळतात जरूर. कारण की एका बाजूला आपण पाहतोय राज क्रीडा मंडळ बदलापूर खऱ्या अर्थानं खेळत असताना कुळगाव संघ खेळतोय, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जय हनुमान एरंजाडा संघ खेळतोय. बॉल तयार, सनी राणे एरंजाडा एक्सप्रेस बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो अगदी वेगाने टाकण्यात आला. एक सिंगल तर मिळत, दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन ए बोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावा धावफलकावरती, माफ करा 10 ऑन ए बोर्ड. आमचे अभयजी चौधरी देखील आलेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून ज्याची ओळख आहे. ओ लॉफ्टेड स्ट्रोक भाई, चलिए भाई उडन खटोला. इकडे आपण पाहतोय व्हीआयपी डाईसला सलामी देत असताना ठोकला हा मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर, सीमारेखा पार. धावा मिळतात 6. षटकार. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये, रन मशीन आता बॅट बोलतीये सिद्धेश राऊतची. सन्नी राणे याचा जर विचार केला पहिल्या 4 बॉल मध्ये 10 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु या 5व्या बॉल वरती हा षटकार आलाय. शेवटचा बॉल आहे, आखरी गेंद शेष, फिर से एक बार गेंदबाजी के लिए. चला थोडस स्पीडअप करा कारण की वेळ फार कमी आहे. अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर आपण पाहिलं तर अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट अमोद विकेट. पुढचा बॉल. ओ इकडे आपण पाहतो लॉफ करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे क्लीन बोल्ड, दांडी केली गोल. फलंदाजी झाली इथे 32 गोल. फलंदाज बाद, फलंदाज नक्कीच बाद होतील. आता आपण जर पाहिलं तर 16 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन ए बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्क वरती वेदांत परटोले, युवा खेळाडू उभरता सितारा ज्या नावाची चर्चा राहिली आहे,
गेले 2 वर्षापासून ज्या नावाची चर्चा आणि या महत्वाच्या क्षणी संकटमोचक अशी कामगिरी आपल्या टीम साठी करून देणारा असा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती वेदांत परटोले यांना आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. 16 वर्षाचा खेळाडू आहे वेदांत परटोले बॉलिंग मार्कवरती, परंतु त्याचे वेग जर पाहाल तर मोठे मोठे बॅटर देखील त्याच्या गोलंदाजीसाठी करत असताना 4 वेळास विचार करून बॅटिंगला येत असतात असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेदांत परटोले तुम्ही पाहतायत. आणि मागच्या मॅच मध्ये देखील हिरो ठरला होता. एकच षटक तिथे टाकलं होतं, तिथे धावा खर्च केल्या होत्या फक्त 4 आणि 2 विकेट देखील कॅरी केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. आणि असाच खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती आहे. सतरा धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन ए बोर्ड. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल इकडे पाहावं लागेल. पंच आमच्या दिशेने वळतात. सनी बोईज सर यस इट इज अ वाईड बॉल. आज दोन्ही अंपायर यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. एका बाजूला विष्णू शिंदे सर, त्याच दरम्यान सनी बोईर सर, ही दोन्ही जोडी ऑफिशियल अंपायर आहेत आणि त्यांचा देखील खरंच फार चांगला ग्राहक निर्णय आज दिवसभरात राहिलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 ऑन ए बोर्ड. पुढचा बॉल यावेळी चांगला बॉल टाकण्यात आला. जरूर ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. सिंगल तर कंप्लीट. दुसरा धावेचा कॉल आणि इकडे यस डायरेक्ट हिट केलं. पायाची इथे साथ मिळाली आणि स्टम्प्सला डायरेक्ट धडक दिली आहे. विकेटचं बटन पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 22 लागत असताना परतावं लागेल तेजस मेहरला मैदानाचा बाहेर. ओमकार न्यू बॅटर मैदानात 7 वर एंटर होतात. विकेटचं बटन पाहायला मिळतो जरूर आणि परतावं लागेल खरं तर मैदानाच्या बाहेर. कल्पेश जाधव ज्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं दुवादार बॅटिंग केली होती आणि आता मैदानाच्या बाहेर परततोय. खऱ्या अर्थानं आज एरंजड संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. जय हनुमान एरंजड संघ आणि त्या संघाची आपण जर्सी पाहतोय. अगदी स्टायलिश जर्सी आहे. ते नक्कीच संपूर्ण ज्या टीमला पुरस्कृत करण्यात आलेत सन्मान्य आदरणीय युवा उद्योजक निखिल शेठ मेहर यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आले आणि त्यांचं सातत्याने आम्ही पाहिलंय. भरपूर चांगला प्रतिसाद त्या संपूर्ण टीमला असतो. पाठिंबा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो आणि क्रिकेटवरती भरपूर अत्यंत प्रेम आहे. नक्कीच निखिल जे मेयर देखील स्वतः इथे उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावरती वेलकम. अरे की जेव्हा आपण पाहिलं मोपाड्याच्या मैदानावरती देखील स्पर्धा होती मैत्री चषक, तिथे देखील आपण पाहिलं संघ तिथे विजय झाला होता आणि फार चांगला खेळ राहिला होता. त्यामुळे देखील संपूर्ण मी तर म्हणेन एरंजड ग्रामस्थ मंडळ असेल, संपूर्ण मोपाडा फ्रेंड्स ग्रुप असेल तिथे उपस्थित होते. भरपूर मोठा फॅन बेस आहे संपूर्ण टीमचा आणि जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा संपूर्ण गाव नक्कीच उपस्थित होतो. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. बॉल तयार. पुढचा बॉल आडवा बॅटने स्ट्रेट खेळलेत. एक सिंगल तर कंप्लीट होईल. वीस धावा धावफलकावरती आहेत. काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी राहिली आहे वेदांची आता देखील.
हो हो, आता देखील स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी आहे. 16 वर्षाचा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडत असताना आणि जेव्हा जेव्हा बदलापूरमध्ये हे हत्यार आले ना, एक वेगळी चर्चा करून गेलाय. वेदांत परटोले त्याचं नाव आहे. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. या 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा तिथे खर्च केल्यात, 1 विकेट घेतली आहेत. छोटा पॅकेट बडा धमाका. पुढचा बॉल यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल. काय गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे वेदांसाठी. फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 महत्वाची विकेट देखील कॅरी केली आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती बॉलिंग मार्क वरती रोहन तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थानं स्टब्स या नावाने प्रसिद्ध आहे. गतवर्षी आपण पाहिलं बरेचसे मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती राहिलेत असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती रोहन भालेराव. ओव्हर नंबर 3, षटक क्रमांक 3. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इकडे आपण पाहतो वेगाने टाकण्यात आला. इथे कॅच मात्र ड्रॉप झाली आहे, परंतु इकडे मिसफिल्ड देखील होत असताना आणि 2 धावा इथे नक्कीच कन्वर्ट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22. 22 धावा धावफलकावरती आहेत. अगदी क्रिकेटचं मैदान तुम्ही पाहतायत. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आणि खऱ्या अर्थानं नैसर्गिक सानिध्यात वसलेलं क्रीडांगण आहे. आपल्या हक्काचं मैदान. संपूर्ण ढोकेकरांनी ही स्पर्धा भरवण्याचा इथे योग नक्कीच मिळाला आणि फार चांगलं नियोजन. सातत्याने कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. या क्रीडांगणावरती मोठमोठ्या स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये देखील आपण स्पर्धा पाहिल्यात. खरंच कौतुक करावं लागेल संपूर्ण जे हनुमान डोके संघाचं. तदनंतर आपण पाहिलं भरपूर मेहनत आमचे रुपेशजी भोईर असतील, मंगेशजी भोईर, सचिनजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. भरपूर विशेष आपण आभार व्यक्त करूया, कारण की इतकं सोपं नसतं एवढं मोठी स्पर्धा भरवणं, ठेवणं आणि संपूर्ण नियोजन आयोजन प्रॉपरली करणं. त्या प्रकारे नक्कीच करताना सॅल्यूट आहे संपूर्ण टीमला. आज या स्पर्धेचा 2रा दिवस आहे. अजून येणारे 3 दिवस तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल आणि 24 धावा धावफलकावरती लागले गेले. 24. पुढचा बॉल इकडे पाहावं लागेल. मैदानावरती घडले काय. डायरेक्ट हिट करण्याची संधी होती, परंतु इकडे अंपायर सिग्नल. येस, इट इज अ वाईड बॉल. ज्याच्या आज समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवांतराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. 25 ऑन अ बोर्ड. 25 धावा धावफलकावरती. चांगली मात, चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण की समोर देखील आपण पाहिलं राज क्रीडा मंडळ कुळगाव सारखा संघ खेळतोय आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना जे हनुमान एरंजाड सध्याच्या घडीला या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. स्ट्रेट उडवण्याचा प्रयत्न केला. फिल्डर आहे, चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इंटू दी बास्केट. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि संकुचित आलाय. फलंदाजाचा खेळ. प्रतीक बॅक टू पवेलियन. फलंदाज बाद. गायकवाड इन ऍक्शन मध्ये आज नक्कीच खेळताना पाहायला मिळतात. भरपूर चर्चेत आहे. नुकतीच आपण पाहिलं बाईक ज्याच्या नावावरती राहिली आहे आणि आज देखील फार चांगला खेळ राहिलाय. कासगाव सारख्या संघाला पराभूत करून हा संघ नेक्स्ट राऊंड मध्ये दाखल झालाय. 25 धावा धावफलकावरती आहे. 25. न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. अमित डांगरे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती ऑन गोईंग.
बॉल तयार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यशांचा मागे चंदू मेहर आहे, ज्या नावानं संघ खऱ्या अर्थानं ओळखला जातो. गेले कित्येक वर्ष लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे. पाहिलं तर संपूर्ण टीम लेजंडच आहे. एरंजड म्हटलं तर प्रत्येक खेळाडू एफर्ट देण्याचं नक्कीच काम करत असतं. यशाच्या मागे आपण पाहिलं चंदू मेहर आहेत. तदनंतर आमचे नाही जे बोराडे असतील तिथे ललित भोईर, वेदांत परटोले, तदनंतर सनी राणे, रोहन भालेराव, ऋतिक भोईर आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर प्रसाद म्हात्रे देखील आहेत. तदनंतर कल्पेश आणि भरपूर चांगलं खेळ सातत्याने तुमचं नक्कीच पाहिलंय खरं अर्थानं. आणि मयूर मेहर, खरं अर्थानं कोण विसरेल मयूर मेहरला, बाईक सम्राट, त्याच्या नावावरती 3 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक आहेत. असा खेळाडू देखील इन ऍक्शन मध्ये खेळतोय टीम एरंजड संघाचा. पुढचा बॉल, क्या बात आहे, काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. वेगावरती स्वार होत असताना गोलंदाजी करतोय की काय. आणि इथे अगदी योग्य ठिकाणी थ्रो नक्कीच केला. ॲक्युरेट थ्रो म्हणावा लागेल चंदू मेहर यांचा. मास्टर माइंड ऑफ एरंजाड चंदू मेहर. आणि इथे विकेटचं पतन पाहायला मिळतोय. इनिंग नंबर आपण पाहतोय पहिला इथे नक्कीच कंप्लीट झालाय. धावफलक जो पोहोचलाय 27 ऑन ए बोर्ड आणि 28 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल आणि 28 धावांची गरज. चला टीम बेलपाडा संघ टॉससाठी या. चला टीम जय हनुमान बेलपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल जय हनुमान जोवेली. हॅलो सेक. चला वेळ घेऊ नका. दोन्ही टीम्स विवेक गायकवाड इथे उपस्थित आहेत. चला आपल्याला विनंती आहे टीम बेलपाडा संघाचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. मान्यवरांच्या शुभाशय आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस, कारण की वेळ देखील भरपूर झालाय. याच्यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला खऱ्या अर्थानं कव्हर करायचे आणि वेळ ही फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. संध्याकाळचं सत्र बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. खरं तर आज आपण जर पाहिलं जेव्हा जेव्हा एरंजड संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा भरपूर संख्येने पाठीराखे त्यांचे असतात. आणि आज देखील भरपूर संख्येने खऱ्या अर्थानं तिथे प्रेक्षक उपस्थित आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि मी तर म्हणेन एक जर स्टँड केला एरंजड संघाचं ते भरून जाईल. इतकं प्रेक्षक खऱ्या अर्थानं तुम्हाला पाठीराखा संघ पाठिंबा नक्कीच पाहायला मिळतो. निखिलचे मेहर देखील तिथे उपस्थित आहेत. आणि जे जर्सी आपण पाहतोय आज टीम जय हनुमान एरंजड संघाने आपण परिधान केलेले आहेत ते नक्कीच पुरस्कृत करण्यात आलेत. निखिलजी मेहर यांच्या वतीनं टॉस इथे केला जातोय मान्यवरांच्या शुभाचे. आणि टॉस जिंकला टीम बेलपाडा संघानं. निर्णय काय, बॅटिंगचा निर्णय घेतलाय. एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल. टीम बेलपाडा संघाने टॉस जिंकला, इलेक्टेड टू बॅट फर्स्ट आणि इन्व्हाइट केलाय जय हनुमान जोवेली संघाला फिल्डिंगसाठी. चला टीम जय हनुमान जोवेली संघ मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचंय. कॅप्टन आपले बोलवत आहेत, लवकर या. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करा, वेळ फार होतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. एवन जोडी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय रोहन भालेराव स्टब्स आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या जोडीनं बाईक सम्राट ऑफ एरंजाड मयूर मेहर मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या नावावरती 3 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक राहिल्यात असा खेळाडू. आणि आता दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सिद्धार्थ आहे. अठ्ठावीस धावांचा पाठलाग करायचं. येणारे 18 बॉल आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा, मॅच ऑन. देव्या पुनश्च एकदा दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन.
इनिंग नंबर 2 ला होते सुरुवात. चला बॉलर वेळ घेऊ नका, कारण की वेळ देखील भरपूर झालाय. लाईट देखील आपण पाहतो हळूहळू कमी होत चालली आहे आणि याच्यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला मॅच ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, येणाऱ्या 18 बॉल 28 धावेची गरज. बॅटिंग करत असताना टीम जानुमान एरंजाड संघाला. पहिला बॉल पॉइंट रिजनला बॅकफुट लावून अगदी पंच केलाय आणि नजाकत दाखवत असताना माझ्या नावावरती एवढ्या बाईक्स का आहेत त्याचं ज्वलंत उदाहरण, उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना केलंय पहिल्याच बॉल वरती स्वॅगने स्वागत. चौकार 4. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. अगदी सुरुवात इथे ताटात केली आहे, दमखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये मयूर मेहर चा क्लास दाखवत असताना लेट पण टेट असा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. राहताना आज दुसरा दिवस, बरेचसे पाहुणे मंडळी येऊन देखील गेली. पाहुण्याची मांडे तुम्हाला पाहायला मिळाली आणि आता देखील खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. पुढचा बॉल इकडे ओव्हर द कव्हर सीट केलाय तर खरा, एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बॉलला स्टॉप केलाय. 2 धावा नक्कीच मिळतात. 2 बॉल वरती 6 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. खरं आता मुख्य व्यासपीठावरती नक्कीच आपण चर्चा उल्लेख करत होतो. दिनेशजी भोईर इथे उपस्थित आहेत, तदनंतर आमचे सचिनजी दलाल साहेब इथे उपस्थित आहेत आणि या बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे खरं आता एक आधारस्तंभ आहेत. सातत्याने क्रिकेटवरती प्रेम राहिलाय. ओ इकडे आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल यावेळी सिद्धार्थची. डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं इथे नक्की चालू आहे, ऑन गोईंग. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती सिद्धार्थ. 6 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म ऑफ द विकेट. पुढचा बॉल इकडे गॅप मोठा नाही, धावांचा टोटा. शोधला गॅप आणि लावला मॅप. बॉल चालला अखेरेस सीमा रेखा पार, अंडर द रोप आलेला चौकार. 4 रन्स. काय बॅटिंग चालू मैदानात सातमध्ये. मयूर मेहर हे नाव का लौकिक झालंय, त्याचं उत्तम प्रदर्शन दाखवत असताना मैदानात सातमध्ये ज्या प्रकारे बॉल येतोय त्याच प्रकारे दिशा दाखवण्याचं काम करतोय. म्हणजे अगदी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट सध्याच्या घडीला प्रॉपर टायमिंग वरती इथे वापर करत असताना 10 धावा धावफलकावरती बनले गेल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे इथून पुढे अजून 18 धावांची गरज. बॉल तयार. पुढचा बॉल इकडे देखील चांगला फटका आहे. अलॉंग विथ द कार्पेट एक सिंगल तर कंप्लीट होते. दुसऱ्या धाव्याचा कॉल आलाय जरूर आणि इकडे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोहन आणि मयूर मेहर ही जोडी खरं आता मैदानासमोर दाखल आहे आणि चांगला बॉन्डिंग आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलंय. शेवटचा बॉल. चला टीम जोवेली संघ, करण धुळे अँड टीम, चला आपण स्टेजच्या बाजूला यायचं लवकर, कारण की नेक्स्ट मॅच आहे तुमची लगेचच. कारण की स्टेजच्या समोरून आपल्याला दाखल व्हायचं मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण टीमला विनंती आहे, कारण की महत्वाची मॅच आहे. पाहुणे देखील आहे. युट्यूबच्या माध्यमातून आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. षटक क्रमांक पहिलं जरूर कंप्लीट झालं आणि 13 धावा धावफलकावरती आहेत. अजून इथून पुढे विचार केला तर 15 धावांची गरज. येणारे 12 बॉल आणि 15 धावांची गरज. बॅटिंग करत असताना टीम जानुमान एरंजाड संघाला. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय तेजस मेहर यांना आमंत्रित करण्यात आलंय. खऱ्या अर्थाने कुळगाव एक्सप्रेस ज्या नावाने या गोलंदाजाला ओळखला जातो, भन्नाट वेगानं ज्यांनी सातत्याने इतिहास रचलाय गोलंदाजी करत असताना गोलंदाज तो तेजस मेहर. बॉलिंग मार्क वरती फार चांगला खेळ आपण नक्कीच तेजस देखील पाहत असतो, परंतु समोर देखील मयूर मेहर सारखा बॅटर आहे, एक आयकॉन खेळाडू समोर मैदानाच्या आतमध्ये. आणि आता जर पाहिलं तर फार चांगला क्रिकेट ग्रामीणचं खेळत असताना आपण मयूर मेहर यांना नक्कीच पाहिलंय, परंतु समोर देखील तेजस मेहर मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे एक चांगला बॅटल रंगणार आहे मैदानावरती. मेहर वर्सेस मेहर हे बॅटल आहे, परंतु इथे बाजी कोण मारेल ते देखील पाहणं गरजेचं राहील.
पहिला बॉल, सुंदर गोलंदाजी आणि अगदी अचूक टप्पा, लाईन देखील फार चांगली पाहायला मिळते. पहिला बॉल डॉटनी ते सुरुवात केली आहे मॅच. इथे काही घडू शकतो, क्रिकेट आहे. टप्पा पडला तदनंतर हलकसं स्लाइटली टर्न आणि इथे एसटी रक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. अमित डांगरे तिथे आहेत एसच्या मागे. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ इकडे सफल झालेत. ओ डायरेक्ट हिट तर केलंय जरूर आणि इकडे पाहावं लागेल पंच निर्णय काय देतात. पंचांचा निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये. इकडे डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. काय निर्णय येईल आमच्यापर्यंत, काय पोहोचेल ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. नॉट आउट असेल आय थिंक आणि बॅटर इथे सेफ आहेत. रोहन भालेराव स्ट्रायकिंगला बॅटर. ओ इकडे पाहावं लागेल, चांगलं बॅटल पाहायला मिळतोय कारण की दोन्ही आपले संघ आहेत, आपल्या विभागातील संघ, परंतु मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 14 धावांची गरज या मॅच मध्ये. येणारे 9 बॉल आणि 14 धावांची अजूनही गरज. स्ट्रायकिंग वरती रोहन भालेराव, बॉलिंग मार्क वरती तेजस मेहर. ओ इकडे काय गोलंदाजी लाऊड अपील करण्यात जरूर आली आहे, परंतु इथे देखील टप्पा काय असतो त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना, का त्याला कुळगाव एक्सप्रेस म्हटलं जातं, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना आणि टप्पा क्रिकेटमध्ये फार महत्वाचा असतो तेच दर्शवत असताना. 4 बॉलचा खेळ जरूर कंप्लीट झालेला आहे. 3 बॉलचा, माफ करा, 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. ओ यावेळी स्विच हिट आहे आणि अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषा बाहेर कल्टी. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना रोहन भालेराव यांना आपण पाहतोय. लाजवाब यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय जरूर, 1 बाउंस सीमारेखा पार आणि 4 धावा नक्कीच मिळतात. 4 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 18 या धावसंख्येवरती. पहिल्या 3 बॉल मध्ये आपण जर पाहिलं तर एकच धाव खर्च केली, परंतु त्या 4थ्या बॉलवरती आज रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. आणि रोहन मागच्या सीझन मध्ये का त्याचं नाव चर्चेत राहिलंय त्याचं उत्तम आता उदाहरण देत असताना मैदानावरती. पुढचा बॉल ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल होता. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि बॉलला केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोल षटकार. काय बॅटिंग करतोय रोहन भालेराव. स्टब्स मैदानाच्या आतमध्ये ज्या नावाची चर्चा का सातत्याने होतीये तो आता दर्शवत असताना 24 धावा आता धावफलकावरती बनल्या गेल्यात. आता मॅच येऊन शेवटच्या क्षणापर्यंत येऊन थांबली आहे. येणारे आता 7 बॉल आणि फक्त 4 धाव्यांची गरज आहे. फिल्डर आहे, जज करतात, चुकी होणार नाहीये. स्ट्रेट इनटू द बास्केट आणि आता मात्र गोलंदाज देखील सांगितलंय, बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी. विकेटचा बटन, फलंदाज बाद. आणि आता येणारे 6 बॉल आणि 4 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आने वाले 6 गेंदे शेष है, 4 रनों की जरूरत. फक्त 4 धावांची आवश्यकता इथून पुढे पाहायला मिळतंय जरूर. एरंजाड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये सनी राणे याला आपण पाहतोय, ज्या नावाची चर्चा नक्कीच होत असते सातत्यानं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 बॉल 4 धाव्यांची गरज. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 24 ऑन बोर्ड. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राइक एंड वरती मयूर मेहर, बाईक सम्राट मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. बॉलर आयुष. पहिला बॉल, काय नजाकत आहे. कोणी तिथे फिल्डर नाहीये, त्याला देखील माहिती होतं बसून हा फटका खेळलाय आणि हा सामना फिनिश केलाय, सामना जिंकलाय टीम जे हनुमान एरंजाड संघाने. दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. भरपूर चांगला खेळ राहिला आणि टफ लक हार्ड लक टीम कुळगाव संघ. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. चला संजय धुळे मॅच आहे आपली, आपण मैदानात दाखल व्हा.
चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. तत्पूर्वी आपण देतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच